स्वागत आहे तुमचं ह्या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। हे सगळे प्रश्न आता जेवढे प्रश्न आपण घेऊ हे सगळे प्रश्न सध्या ज्या परीक्षा चालू आहे किंवा झालेल्या आहे याच्या सगळ्या याच्यामध्ये अपडेटेड प्रश्न मिळतील तुम्हाला। कृषी सेवकचे जसं प्रश्न अपडेटेड प्रश्न मिळाले, भरपूर जणांचा गोंधळ झाला होता। ते गोंधळ न होण्यासाठी आपण आता ग्रामसेवकचे जेवढे आपण आतापासून व्हिडिओ किंवा लेक्चर घेऊ सगळे हे अपडेटेड प्रश्नाचे राहतील। पहिला प्रश्न पहा, आर्थिक आणि पतधोरण पतधोरण कोणाद्वारे तयार व किंवा घोषित केले जाते? पर्याय क्रमांक ड, भारतीय रिझर्व्ह बँक। याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। भारतीय रिझर्व्ह बँकची 19 प्रादेशिक आणि 4 विभागीय कार्यालय आहेत। 19 काय म्हटलं पहा, 19 प्रादेशिक आणि 4 विभागीय कार्यालय आहेत। हे सगळे प्रश्न तुम्हाला अपडेटेड मिळतील आणि याच्यामध्ये जे तुम्हाला इथे स्पष्टीकरण देण्यात येतील त्याचं महत्त्वाचं आहे। हे सगळं व्यवस्थित अभ्यास करा। प्रश्न अशाला असे येणार नाही, आता पण सांगतो तुम्हाला, मागं पण सांगितलेले आहे तुम्हाला भाषांतर चेंज करून येणार आहे याच्यामध्ये, किंवा हे डायरेक्ट याच्यातलं विचारतील प्रश्न किंवा प्रश्नाला उलटून पालटून विचारतील। आणि 4 विभागीय कार्यालय आहेत। आरबीआय संपूर्ण भारतात पहा, संपूर्ण भारतात महत्त्वाचे शब्द लक्षात पकडा। आरबीआय संपूर्ण भारतात 31 वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहे। भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय मुंबईत, कुठे आहे? मुंबईला, लक्षात राहू द्या, मुंबई इथे आहे। रंकाळा तलाव कुठे आहे? पर्याय क्रमांक बी, कोल्हापूर। रंकाळ तलाव हे कोल्हापूर शहरातील तळे आहे। यास कोल्हापूरची रंकाळ चौपाटी म्हणून संबोधले जाते। पहा, याच्यावरती बी प्रश्न येऊ शकतो। रंकाळ चौपाटी हे जे महत्त्वाचे शब्द मी तुम्हाला सांगत राहतो। पुढचा प्रश्न पहा, विधानसभेची नवीन अध्यक्ष कोण आहेत? हे प्रश्न विचारलेले आता PYQ मध्ये महत्त्वाचे। पर्याय क्रमांक राहुल नार्वेकर। 3 जुलै 2022 3 जुलै 2022 पासून राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आहे। जर तुम्हाला असा प्रश्न आला 3 जुलै 2022 पासून कोण विधानसभेचे अध्यक्ष आहे तर घाबरायचं नाही। पुढचा प्रश्न पहा, द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे? कृषीला विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वाचा। याच्यावरती प्रश्न आला होता, मग याचं व्यवस्थित उत्तर द्यायचं। पर्याय क्रमांक बी, 15। 25 जुलै 2022 रोजी, कधी? 25 जुलै 2022 रोजी त्यांनी भारताच्या 15व्या राष्ट्रपती पद म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली। तारीख ही सगळ्यात महत्त्वाची, एवढी इम्पॉर्टंट आहे ना, तुम्हाला जेवढे मी आता घेणारे प्रश्न सगळे इम्पॉर्टंट प्रश्न राहणार आहे। 25 जुलै 2022 राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या भारतातील आदिवासी समुदायातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत। कुठल्या? आदिवासी समुदायातील। तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या सर्वात तरुण आणि राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती आहे। पहा, महत्त्वाचा, एकदम महत्त्वाचा शब्द पकडायचा, राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती आहे। कशामध्ये? भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या सर्वात तरुण महत्त्वाचा शब्द पकडा, सर्वात तरुण। जर असा प्रश्न आला सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली, लगेच उत्तर द्यायचं। समोरचा प्रश्न पहा, संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? पर्याय क्रमांक ए, आळंदी। त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे। जर तुम्हाला असं विचारलं सिद्धेश्वर मंदिर परिसरात कोणाची समाधी आहे ऑप्शन देतील तर चुपचाप या ठिकाणी टिक करायचं। पुढचा प्रश्न पहा, भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली? नीती आयोग माहिती आहे? हा, कोणाच्या जागी त्याची स्थापना केली ते सांगायचं। पर्याय क्रमांक डी, नियोजन आयोग। 15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, 15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान कोण होते? आता कोण आहे? हा, मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, याच्यावरती प्रश्न येतोय। याच्या कंबाईन मध्ये MPSC मध्ये देखील असे 2-3 वेळेस तुम्हाला प्रश्न पाहायला मिळालेले। नीती आयोगाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा, गांधीजीचा 3 काठीय पद्धतीच्या विरोधात नीळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला? एकदम सोपा प्रश्न। पर्याय क्रमांक चंपारण। महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिल्या सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण सत्याग्रह। यांच्या पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे कोणती? चंपारण सत्याग्रह। 1917 मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती। हा सत्याग्रह म्हणजे ब्रिटिशांच्या हा कुठं जिल्ह्यात? बिहारच्या चंपारण जिल्ह्यात सुरुवात झाली होती। हा सत्याग्रह म्हणजे ब्रिटिशांच्या नीळ धोरणाविरुद्धचा उठाव होता। भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? पर्याय क्रमांक ब, इंदिरा गांधी।
इंदिरा गांधी कालवा हा भारतातील सर्वात लांब कालवा आहे. ह्या अंदाजे 650 किलोमीटर लांब आहे. आणि पंजाब हे महत्वाचे शब्द पकडा, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मधून वाहते. इंदिरा गांधी कालवा प्रकल्प अर्धशुष्क आणि शुष्क भागांना सिंचन प्रदान करणारा जगातील, एकदम महत्वाचा आहे हा शब्द, सिंचन प्रदान करणारा जगातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. सिंचन प्रदान करणारा जगातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा किंवा सर्वात लांब किनारा लाभला आहे? एकदम बेसिक प्रश्न आहे मास्तर, आम्हाला माहिती आहे गुजरात, पण त्याचा आता किती किलोमीटर आहे? गुजरात या राज्यात सर्वात जास्त 1600 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. कोणत्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा किंवा दृष्टी कमी होते? हा प्रश्न भरपूर वेळेस आपल्या ग्रामसेवकलाच विचारलेला आहे, आता पण विचारताय, ज्या परीक्षा चालू आहे त्याला पण विचारताय, महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक अ, जीवनसत्व अ. आता मग मास्तर येतं एकदम बेसिक आहे, आम्हाला काही त्याचं व्यतिरिक्त नॉलेज सांगा, तर याचं तुम्हाला सांगतो मी. आता याच्यासाठी आपण काय खावे म्हणजे त्याच्यानुसार आपला जीवनसत्व अ मिळणार, असा प्रश्न पण येऊ शकतो. येतंय ना जीवनसत्व अ वरती प्रश्न, मग याच्यावर लक्षात राहू द्या. अ जीवनसत्वासाठी तुम्हाला गाजर, रताळी, टमाटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, आळू, दूध, लोणी, चींच, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक मध्ये आपल्याला जीवनसत्व मिळते. मग तुम्हाला असा पण प्रश्न येतो, माहिती तुम्हाला सुद्धा, आपले जेवढे प्रश्न संच झाले 2000+ त्याच्यामध्ये पण असे प्रश्न आलेले, खालीलपैकी कशामध्ये अ जीवनसत्व राहतात किंवा खालीलपैकी कशामध्ये अ जीवनसत्व नाही. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने 1829 मध्ये सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले? पहा कोणता गव्हर्नर जनरल होता तो, त्यानं सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले. पर्याय क्रमांक अ, विल्यम बेंटिक. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या प्रथेला ती प्रथा म्हटले जाते. ब्रिटिश शासित भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांना जाते. डिसेंबर पहा, महत्वाची तारीख लक्षात राहू द्या, डिसेंबर 1829 मध्ये सती प्रथेवर बंदी घातली. राज्यसभेच्या 250 सदस्यांपैकी किती सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? पर्याय क्रमांक क 12. राज्यसभेचे हे भारतातील संसदेतील ज्येष्ठ व कायमस्वरूपाचे सभागृह आहे. राज्यसभेत 250 सभासद असून त्यातील 12 सभासदांची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील, म्हणजे जसं की लक्षात राहू द्या 12 सभासद असते, पण कोणत्या क्षेत्रातील असते हे महत्वाचे मुद्दे लक्षात राहू द्या. कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा आणि मान्यवरांमधून करतात. भारताचा जीडीपी, मास्तर एकदम बेसिक प्रश्न, आम्ही उत्तर देऊ शकतो. जीडीपी राष्ट्रपती उत्पादनाची गणना करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? आता जीडीपी म्हटलं तर तुम्हाला लगेच माहित होणार मास्तर, एकदम सोपा प्रश्न आलेला आहे, पण उत्तर द्यायचं. पर्याय क्रमांक केंद्रीय सांख्यिकी संस्था. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय CSO, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत भारताच्या जीडीपीची गणना करणे, महत्वाचं लक्षात द्या, महत्वाचा शब्द घ्या, जीडीपीची गणना करणे, मॅक्रो इकॉनॉमिक डेटा गोळा करणे आणि सांख्यिकीय रेकॉर्ड ठेवणे यासाठी जबाबदार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते? एकदम महत्वाचा प्रश्न आहे बरं का, एकदम महत्वाचा. चला सांगा. पर्याय क्रमांक ड, लोकसभा अध्यक्ष. संसदेची संयुक्त बैठक राष्ट्रपतीद्वारे बोलवली जाते. लोकसभेचे अध्यक्ष संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वीकारतात. पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्वाचा असतो. याचं उत्तर कमेंट्स करायची आणि व्यवस्थित उत्तर द्यायचंय. आपण असेच प्रश्न घेऊन येतोय, आता दररोज येण्याचा प्रयत्न करू. तुमचा फक्त एकच लागतं मला सपोर्ट, तो म्हणजे तुमचं लाईक आणि कमेंट्स. याच्यानं काय वाटतं, एक मला एक आत्मविश्वास, एक कॉन्फिडन्स येतं किंवा एक जिद्द तयार होते, पोरांना शिकायचंय. त्यासाठी कमेंट्स एवढ्या उद्या एवढे लाईक करा, मला भागच पडलं पाहिजे दररोज एक लेक्चर किंवा एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. परत एकदा सांगतो, सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या उद्दिष्टानं आता अपडेटेड प्रश्न मिळतील. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.